अध्याय 16वा श्लोक पहिला. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवान वाच. अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्. अर्थ. श्री भगवान म्हणाले, निर्भयता, अंतःकरण शुद्धता, ज्ञानयोग तत्परता, दान, इंद्रिय दमन, याग, वेदाध्ययन, तप व सरळपणा. विवरण. जीवनात कर्म, भक्ती व ज्ञान यांनी पूर्ण असा पुरुषोत्तम योग उदय पावण्यापूर्वी सद्गुणांची प्रभा बाहेर फाकू लागते. परिपूर्ण जीवनाच्या या प्रभेचे वर्णन यात केले आहे. तसेच सेवा, भक्ती व ज्ञान जीवनात आली हे कशावरून समजायचे याचे उत्तर पण या अध्यायात भगवंत आपल्याला देत आहेत. भगवंतांनी सांगितलेला पहिला दैवी गुण आहे अभय. अभय म्हणजे निर्भयता होय. सैन्यात ज्याप्रमाणे सेनापती म्हणजे सेनेचा प्रमुख असतो, तसे या दैवी गुणांचा सेनापती अभय आहे असे विनोबाजी सांगतात. कारण कोणत्याही गुणाची वाढ अभयाशिवाय होत नाही. खरेपणाशिवाय सद्गुणाला किंमत नसते आणि या खरेपणाला किंवा सत्याला निर्भयता लागतेच. भयभीत वातावरणात सद्गुण वाढत नाहीत. उलट अशा भयभीत वातावरणात सत्प्रवृत्ती दुबळी होत जाते. म्हणूनच सद्गुणांचा आघाडीचा सेनापती अभय हे आहे. ज्यावेळी स्वतःच्या ठिकाणी असलेला आत्मा समोरच्या व्यक्तीत सुद्धा आहे असे दिसू लागेल, तेव्हा निर्भयता आपोआप येते. भीतीचे दुसरे नाव द्वैत आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, जालेनी अद्वैते भयनाशे. एकात्मता अनुभवायला आली तर की भीती संपते. युद्धाची जी अनेक कारणे आहेत, त्यातील महत्त्वाचे कारण एकमेकाविषयी वाटणारी भीती हेच आहे. दुसरा कोणी आहे यापासून मला भीती आहे. जेथे भीती असते तेथे प्रेम नसते. प्रेम निर्भय असते. जसे प्रियकर प्रेयसी, आई मूल, पती पत्नी यांना एकांतात सुद्धा एकमेकाची कधी भीती वाटत नाही. म्हणून निर्भयता हा एकात्मतेचा सहज गुण आहे. अभय. येथे अभय हा गुण सांगितला आहे. त्याचा एक अर्थ साधकाला कोणाचे भय वाटू नये असा आहे. तर दुसरा अर्थ साधकाचे कोणाला भय वाटू नये असाही आहे. म्हणून साधकाने सर्वांना अभय द्यावे, म्हणजे त्याला इतरांकडून अभय मिळेल. भय म्हणजे अनिष्टाच्या शंकेने मनुष्याचे मनात जी घबराट निर्माण होते ते भय. आणि अशा भयाचा सर्वार्थाने अभाव असणे म्हणजेच अभय. माणसाला वाटणारे भय दोन प्रकारचे असते. बाहेरून होणारे भय व आंतरिक भय. बाहेरील भयामध्ये चोर, जंगली जनावरे, नैसर्गिक आपत्ती इत्यादीमुळे आपल्या शरीराचा नाश होईल हे भय असते. तर मनुष्याला आपल्या हातून कळत नकळत होणाऱ्या पापाचे भय असते. तसेच प्रत्येकाला मृत्यूचे भय सतत त्रास देत असते. अशा सर्व प्रकारच्या भयापासून जो मुक्त असेल तो निर्भय. ही निर्भयता भगवंताला शरण गेल्याने प्राप्त होते. वर सांगितल्याप्रमाणे आत्मौक्यमेन सर्वत्र समम पश्यती असा साधक भयरहित असतो. जेथे द्वैतभाव पूर्णपणे नष्ट झालेला आहे तेथेच निर्भयता असते. सत्व शुद्धी. अंतःकरणाच्या सम्यक शुद्धीला सत्वशुद्धी असे म्हटले जाते. सम्यक शुद्धी म्हणजे आसक्तीरहित होऊन भगवंताला शरण जाणे. ज्यावेळी साधकाचा विचार, भाव, उद्देश, लक्ष केवळ परमात्म प्राप्ती हेच असते, त्याच वेळी अंतःकरण शुद्ध होते. यासाठी प्रयत्न मात्र करावेच लागतात. संपूर्ण धर्मकर्माचा हेतू मनुष्याचे सत्व परिशुद्ध करणे हाच आहे व याचे मुख्य साधन ज्ञानयोगाचे आचरण हे आहे. सत्व याचा अर्थ असण्याची स्थिती असाही आहे. मन व बुद्धी यांचे मुळे माणूस अस्तित्वात असतो. ही दोन्ही संपूर्णपणे शुद्ध म्हणजे विकल्परहित असायलाच हवीत. ज्ञान व योग यांचे अनुसरण करायला हवे. ज्ञान योग व्यवस्थिती.
ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाने युक्त असणे. ज्ञान जन्मतःच असावे लागते, हा अभिजात गुण आहे. ज्ञान व योग यांच्यात दृढता यायला हवी, यासाठी योगाचा अभ्यास करायला लागतो. योगामुळे द्रष्टा स्वरूपाचे ठिकाणी स्थिर होतो. यालाच ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हटले जाते. ती व्यक्तिगत व सामाजिक गुणातून व्यक्त होत असते. दान. दान याचा अर्थ देणे असा आहे. आपल्याजवळ जे असेल ते इतरांच्या कल्याणासाठी समर्पण करणे. आपले सर्वांचे अस्तित्व दानावर अवलंबून आहे. आई वडील आपले जीवन समर्पण करतात. गुरु आपल्याला विद्या देतात. हजारो ज्ञात आणि अज्ञात माणसे, पशु पक्षी, वृक्ष, जल या सर्वांवर आपले जीवन अवलंबून असते. आपण सतत दुसऱ्याकडून काहीतरी घेतच असतो. त्यांचे उपकाराचे परतफेडीसाठी आपल्या शक्तीप्रमाणे जेवढे होईल तेवढे आपण इतरांनाही देणे गरजेचेच असते. असे अनेक प्रकारचे दान आपण इतरांसाठी देऊ शकतो. ज्ञान, संपत्ती, विविध वस्तू, आधुनिक काळात रक्तदान, नेत्रदान, अवयवदान व शेवटी देहदान, समयदान, याचबरोबर अभयदान हेही महत्त्वाचे आहे. प्रपंचात विविध संकटे परिस्थिती येते. अशावेळी संकटग्रस्ताला अभय देऊन शांत करता येते. थोडक्यात भगवंताने आपल्याला जे काही दिले आहे ते दुसऱ्याची सेवा करण्यासाठी दिले आहे असे आपण लक्षात घेऊन आपल्याजवळ जे आहे आणि आपल्याला जे जे शक्य आहे ते ते इतरांना आपण देतच जावे. दम. इंद्रिय दमन, मनसंयम, आत्मसंयम इत्यादी भाव यामध्ये येतात. मनोवेगाला आपल्या ताब्यात ठेवणे, मनोवेगाचे शमन करणे, आपली भोगेच्छा संयमित करणे व नियमित करणे हे सर्व दमामध्ये येते. यावरच माणसाची सभ्यता सुद्धा अवलंबून आहे. या दमात म्हणजेच संयमात मोठी शक्ती असते. उत्तम मानवी समाज घडण्यासाठी याची खूपच गरज असते. नाहीतर समाज स्वैरभोग प्रवृत्तीचा होऊन मानवाची व त्या समाजाची अधोगती होत जाते. म्हणून प्रत्येकाने मनाचा संयम व इंद्रियांचे दमन करणे आवश्यक आहे. दम म्हणजे इंद्रिय निग्रह. असा इंद्रिय निग्रह आई नित्य करीत असते किंवा आपल्या कुटुंबातील काही व्यक्ती इतरांसाठी असा इंद्रिय निग्रह करतात. जसे छोट्या भावासाठी मोठी बहीण किंवा दादा, वडील, आजी, आजोबा, समाजसुधारक समाजासाठी अशा गोष्टी करत असतात आणि आपण याचा नित्य अनुभवसुद्धा घेत असतो. यज्ञ. यज्ञ म्हणजे देणे, आदराने देणे. यज्ञ ही सर्वांच्या उद्धाराचे कारण होऊ शकते. यज्ञात दान, कर्म, तप, स्वाध्याय, अहिंसा यांचा समावेश असतोच. यज्ञाचे नाव अध्वर आहे. याचा अर्थ अहिंसा किंवा अकुटिलता असा आहे. म्हणजेच यज्ञाचे मुख्य लक्षण कोणाचीही हिंसा होऊ नये, कोणी कुटिलतेने व्यवहार करू नये अशी वृत्ती यज्ञात असायला हवी. यज्ञासाठी त्याची आवश्यकता असते. तसेच अकुटिलता म्हणजे सरलतेचे प्रतीक आहे. यज्ञाने अनेक लोकांचा लाभ होतो. सर्वांच्या किंवा समाजातील अनेक लोकांच्या हिताची गोष्ट करणे म्हणजेच यज्ञ. उदाहरणार्थ विहीर, तलाव बांधणे, वन लावणे, राखणे. विहीर अथवा तलावातून पाणी काढणे हे कर्म आहे, तर ते दुसऱ्याला देणे दान आहे. तेथील स्वच्छता राखणे, शुद्धता करणे हे पावित्र्य आहे. अशा प्रकारे अनेक गोष्टी या यज्ञात सामावलेल्या आहेत. म्हणूनच यज्ञ, दान, तप ही कर्मे माणसाने कधीच सोडू नयेत. ती मानवाला पवित्र करणारी आहेत. आपले जीवन यज्ञमय व्हावे, ती सहज वृत्ती असावी असेच गीतेचे सांगणे आहे. तसेच या यज्ञामध्ये अहंकाराची आहुती द्यायची आहे. अहंकाराचा त्याग करताच साऱ्या प्रपंचाचा त्याग होतो. ज्ञान खड्गाने प्रपंच वृक्ष तोडायचा आहे. ते ज्ञान खड्ग म्हणजेच अहम शून्यता होय. स्वाध्याय. स्व अधिक अध्याय. आपल्या स्थितीचे अध्ययन, आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे. सद्विद्याध्ययन, सत्यविद्येचा अभ्यास. आत्मा, परमात्मा, परब्रह्म
यांचे सत्य ओळखण्यासाठी अध्ययन करणे. यासाठी ग्रंथांचे वाचन महत्त्वाचे, कारण हे ग्रंथ त्या त्या संतांचे अक्षररूपच असतात. जसे वाङ्मय मूर्ती श्रीहरीचे असे भगवद्गीतेला ज्ञानदेव म्हणतात, तर दासबोध हे माझेच स्वरूप आहे असे समर्थ सांगतात. म्हणूनच या ग्रंथांचे वाचन अभ्यास म्हणजेच त्या त्या ज्ञान तपस्व्यांचा सहवासच असतो. त्यांचे अभिजात विचार देशकालाच्या सीमेत बद्ध नसतात. अशा स्वाध्यायाने ज्ञान प्राप्त होते. ज्ञान म्हणजेच ब्रह्म. ज्ञानाने स्वस्वरूप कळते आणि व्यापकता प्राप्त होते. दुसऱ्याचे हृदय म्हणजे अंतःकरण समजणे म्हणजे स्व अध्ययन. स्वाध्यायात स्वतःची प्रकृतीसुद्धा माणसाला कळायलाच हवी. मी किंवा स्व म्हणजेच केवळ आत्मा नाही, तर त्यामध्ये प्रकृतीचाही अंतर्भाव आहे. आपली प्रकृती कळली तर स्वधर्माचे आचरण सहज करता येते, जसे चित्रकार, गायक इत्यादींचे असते. स्वधर्माच्या आचरणासाठी स्वाध्याय गरजेचाच असतो. स्वाध्याय करणे व्यक्तीच्या प्रयत्नांवर अवलंबून असते, मात्र त्यासाठी अनुकूल वातावरणही गरजेचे असते. योग्य ते वातावरण व संधी या गोष्टी स्वाध्यायाचेसाठी नेहमीच सहाय्यक ठरतात. तप याचा अर्थ प्रयत्न असा आहे. स्वाध्याय किंवा धार्मिक कर्तव्य करताना जे कष्ट होतात ते आनंदाने सोसणे म्हणजे तप होय. कारण कष्टाशिवाय स्वाध्याय किंवा केलेले कोणतेच कर्म सफल होऊ शकत नाही. कोणताही पराक्रम किंवा विशेष प्रावीण्य मिळवायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही. तपाचे प्रकार पुढील प्रमाणे 17व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आहेत. एक शारीरिक तप, यामध्ये देवाची पूजा, भक्ती, द्विजांचा म्हणजे विद्वानांचा सत्कार करणे, गुरुजनांचा आदर करणे, पावित्र्याचे वर्तन, सरळपणा, ब्रह्मचर्याचे व अहिंसेचे पालन करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. वाचिक तप, इतरांना त्रास होईल असे भाषण न करणे, सत्य, प्रिय, हितकारक असेल तेवढेच बोलणे, नित्य स्वाध्याय, याशिवाय ग्रंथांचे वाचन, नामस्मरण या गोष्टी वाचिक तपातच येतात. इतरांचे वाईट न काढणे, असत्य भाषण न करणे या गोष्टींचा वाचिक तपात समावेश आहे. असत्य भाषण न करणे म्हणजेच सत्य बोलणे. मानसिक तप, मनाची प्रसन्नता, सौम्यता, मौन धारण करणे, आत्मनिग्रह, शुद्ध मनोभाव हे मानसिक तप आहे. सात्विक तप, हे तप अत्यंत श्रद्धेने केले जाते. मनात फलभोगाची इच्छा न धरता जे तप केले जाते ते सात्विकच आहे. राजस तप, जे मोठ्या दंभाने केले जाते. इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे, सत्कार करावा, मान सन्मान वाढावा या हेतूने केल्या जाणाऱ्या अस्थिर आणि चंचल तपाला राजस तप असे म्हणतात. तामस तप, मूर्खपणाने स्वतःला पीडा करून घेणे व दुसऱ्याचा नाश व्हावा या वाईट हेतूने किंवा बुद्धीने केलेले तप म्हणजेच तामस तप. यामध्ये आसुरी भाव आहे, म्हणून हे तप दैवी संपत्तीत येत नाही. आर्ज, याचा अर्थ रुजुता, सरळपणा, अकुटिलता, वाकडेपणा किंवा दुष्टबुद्धी नसणे, भोळेपणा व प्रामाणिकता असा आहे. सरळपणे व प्रामाणिकपणे वागण्याचा गुण बालपणापासूनच दिसतो. यानंतर भगवंत अजूनही काही दैवी गुण आपल्याला पुढील श्लोकातून सांगणार आहेत. ते आपण पाहूया. इथे थांबूया.